मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण श्री बाबा महाराज ताणेकर यांच्याविषयी जाणून घेऊयात। श्रद्धेय डॉक्टर श्री बाबा महाराज ताणेकर हे दत्त संप्रदायाचे गुरु परमपूज्य श्री नाना महाराजांचे कार्य त्यांच्या पश्चात अविरतपणे वृद्धिंगत करीत आहेत। नाना महाराजांची स्थापन केलेल्या अखिल भारतीय त्रिपदी परिवाराच्या देश विदेशात 350 शाखा असून त्या माध्यमातून अनेक आध्यात्मिक कार्यक्रम व नित्य उपासना गत 25 वर्षापासून अखंड सुरू आहे। श्रद्धेय श्री बाबा महाराजांचा आध्यात्मिक साहित्याचा प्रचंड अभ्यास असून ते भूगर्भ शास्त्रज्ञ आहेत। त्यांनी पर्यावरण शास्त्रात आचार्य पदवी प्राप्त केली आहे। अध्यात्मातील विज्ञान हा त्यांचा आवडता विषय आहे। अथर्व वेदापासून ते आधुनिक भूविज्ञान शास्त्रांच्या समन्वयात्मक अभ्यासातून त्यांनी अनेक संदर्भ ग्रंथ लिहिले आहेत। आयुर्वेदिक डॉक्टरांचा धन्वंतरी याग, शेतकऱ्यांचा गोवर्धन याग असे अनेक अनोखे उपक्रम त्यांनी राबवले आहेत। गुरु परमपूज्य श्री नाना महाराजांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता समारोह 18 व 19 नोव्हेंबर 2023 रोजी होत आहे आणि त्या निमित्ताने या मुलाखतीचे प्रायोजन करण्यात आलेले आहे। चला तर मग आजच्या या मुलाखतीला आपण सुरुवात करूयात। नमस्कार सर, सर्वप्रथम तर तुमचं विशेष मुलाखत मध्ये खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद सर। परमपूज्य नाना महाराज व त्रिपदी परिवाराच्या कार्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना माहिती सांगा। नाना महाराजांचं नाव आपण जर दत्तात्रेय ज्ञानकोश किंवा शंकर अभ्यंकरांनी संतकोश वगैरे जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्यात दत्त संप्रदायातले एक थोर सत्पुरुष, उत्तर भारतात काही ठिकाणी त्यांना दत्तावतार असंही म्हणतात, असं त्याचं नाव आहे। विशेष म्हणजे नाना महाराजांचा जन्म 1896चा आणि त्यांनी देह ठेवला या आपल्या नागपूर नगरामध्ये 1993 मध्ये, म्हणजे 98 वर्षाचं त्यांचं प्रदीर्घ आयुष्यात गेल्या 20व्या शतकातली सगळी दशकं पाहिलेला एक संत सत्पुरुष असं त्यांच्याविषयी म्हटलं जातं। आणि त्या त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी संपूर्ण देशभरात दत्त संप्रदाय वृद्धिंगत करण्याचं कार्य केलं। आणि त्यांच्या काळामध्ये म्हणजे थेट 20व्या शतकाच्या प्रारंभापासून सन 1901 पासून तर हा सगळा 1993पर्यंत इतक्या वर्षाचं त्यांचं कार्य, त्यामुळे एक खूप मोठा समूह आहे जो नाना महाराजांचा मानणारा असा आहे। आणि आज आपल्याला महाराष्ट्रात जी दत्त संप्रदायाची काही स्थानं आहेत किंवा मराठी लोकांची आहेत, त्यात गाणगापूर आहे, नरसिंहवाडी आहे, औदुंबर आहे, कारंजा आहे, गरुडेश्वर आहेत, ही जी स्थानं आहेत दत्त संप्रदाय, या प्रत्येक ठिकाणी नाना महाराजांचा परिचित असणारे, त्यांच्याविषयी श्रद्धा असणारे असे लोक आहेत। विशेष म्हणजे ज्यांना दत्तावतार असं म्हटलं जातं असे श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज, ज्यांची गरुडेश्वर इथे म्हणजे नुकतंच जिथे सरदार प्रतिमा झाली त्याच्याजवळ आपण मध्यंतरी टी व्हीवरती बघितलं असेल की स्वतः आपले पंतप्रधानही त्या गरुडेश्वरला गेले होते, ती जी त्यांची समाधी आहे वासुदेवान सरस्वती, त्यांचे नाना महाराज हे प्रत्यक्ष शिष्य आहे। म्हणून त्रिपदी प्रार्थना जी आहे ती स्वामी महाराजांनी, वासुदेव सरस्वती स्वामी महाराजांनी लिहिली, प्रसारित केली आणि त्याचं प्रचार प्रसार करण्याचं कार्य, वाढवण्याचं कार्य नाना महाराजांनी केलं। तर अशा पद्धतीने नाना महाराजांचं कार्य, त्यांनी दत्त संप्रदायाचं विशिष्ट साहित्यसुद्धा लोकांसमोर प्रकाशित करण्याचं आणि वेगवेगळ्या लोकांपर्यंत ते पोचवण्याचं कार्य केलं। तर ते तर त्यांनी त्यांच्याजवळ 98 वर्षाच्या आयुष्यात केलं त्यांनी। पण त्यांच्यासमोर 1992 मध्ये त्यांच्या जवळजवळ आपण असं म्हणावं की शताब्दीला स्पर्श करणाऱ्या अशा 96 वर्षाच्या त्यांच्या ज्या आयुष्याचा आम्ही आयुष्यवर्धनार्थ जो कार्यक्रम केला, त्यावेळेस त्यांच्यासमोर आम्ही एक वेगळ्या पद्धतीने त्रिपदी परिवार म्हणून एक स्थापना केली। तीही
आज जर मला कोणी विचारलं की त्रिपदी परिवार म्हणजे नेमकं काय आहे, तर सध्याच्या काळातली जी तरुण वर्ग आहे, नवीन लोक आहेत, त्यांना आम्ही असं म्हणतो की ही एक प्रकारची स्वयंसेवी पद्धतीने कार्य करणारी संस्था आहे. ही जसं दत्त संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याचं कार्य करते, पण मुख्य म्हणजे त्रिपदी का, तर त्रिपदी ही जी सामान्यपणे दत्त संप्रदायाची जी काही क्षेत्र आहे त्या ठिकाणी प्रार्थना म्हणण्याची पद्धत होती, तर त्याला आम्ही एक विज्ञाननिष्ठ असा आम्ही आधी शोध केला, एक प्रोजेक्ट घेतला. आणि तो प्रोजेक्ट असा होता की इम्प्लिकेशन ऑफ ग्रुप प्रेयर ऑन ह्युमन बिहेवियर पॅटर्न आणि ऑक्युपेशनल हेल्थ. तरुण वर्गाला हा अपील होतो, सायकॉलॉजिकल प्रोजेक्ट. आणि मी स्वतः एक विज्ञाननिष्ठ असा अभ्यासक असताना संशोधक असल्यामुळे आम्ही असा प्रोजेक्ट घेतला. जवळजवळ 1000 ते 1200 लोकांकडून आम्ही त्याचा फीडबॅक घेतला की तुम्ही जर का विथ स्पेशल रेफरन्स टू त्रिपदी प्रेयर, कुठली तरी प्रार्थना पाहिजे म्हणून आम्ही आमची त्रिपदी घेतली. आणि मग आम्ही जेव्हा तो प्रोजेक्ट घेतला, 1000-1200 थेट गावखेड्यातल्या सामान्य शेतकरी आणि स्त्री वर्गापासून ते एक्झिक्युटिव्हपर्यंत, आणि त्यांचा फीडबॅक घेऊन आम्ही एक स्टॅटिस्टिकल इव्हॅल्युएशनचा जेव्हा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला, तो आम्ही 92मध्ये त्या मोठ्या एका कार्यक्रमामध्ये अधिवेशनात आम्ही प्रस्तुत केला. आणि त्यानंतर तो रेग्युलर रिसर्च पेपर म्हणून पब्लिश झाला सायकॉलॉजिकल कॉन्फरन्समध्ये. मी स्वतः पब्लिश केला. तर आम्ही असं म्हणतो की आम्हाला त्याचे रिझल्ट असे होते की आम्ही अर्थात त्रिपदी करणारे आम्ही सामुदायिक प्रेयर, तर प्रार्थनोपचार ही जी पद्धत आहे याला आपल्याकडे परंपरेत दैवी उपचार म्हटलं आहे. म्हणजे साधारणपणे आपण असं म्हणावं की मानुषी उपचार म्हणजे मेडिसिन, औषधोपचार. आसुरी उपचार याचा अर्थ चिरफाड करणं, शल्यक्रिया करणे, ऑपरेशन. पण याच्या पलीकडे एखादा उपचार असा असतो की डॉक्टर मंडळ म्हणते की आता प्रार्थना करा, मंत्र म्हणा, जप करा. हे आपल्याकडे परंपरेने आपल्याकडे पाश्चात्य देशातही आहे. तर आम्ही असं म्हटलं की प्रार्थनोपचार म्हणून जेव्हा त्रिपदी किंवा काही स्तोत्र वगैरे आम्ही म्हणतो तर त्याचाही चांगला परिणाम होतो. आणि तो आम्ही सिद्ध केला आमच्या त्रिपदीचा. आणि तो जेव्हा आम्ही पब्लिश केला, कारण आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाले, मग आमच्यासारखी जी मंडळी होती, विशेषतः नानावांचे भक्त लोक, यांना आम्ही असं एक पद्धतीने आम्ही त्यांना मोटिवेट केलं की तुम्ही एकट्याने आपल्या घरी करतात त्याच्याऐवजी 1 महिन्यातून 1 दिवस 1 तास आपल्या स्वतःकरता काढा. आणि काय करायचं तर आपण सामुदायिक त्रिपदी करायची एक पद्धती. आणि मग आम्ही त्याला असं म्हटलं की मासिक त्रिपदी. आणि असा गावोगावी मासिक त्रिपदीचे समूह निर्माण झाले, ग्रुप प्रेयर. मग आम्ही म्हटलं आम्ही काय तर वी आर ग्रुप ऑफ ग्रुप प्रेयरर्स. कारण ग्रुप प्रेयर हिलिंगचा आमच्याकडे डेटा आहे, डॉक्युमेंटेशन आहे, उपचार त्याचा चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट होतो असं आम्ही बघतो. आणि ही सुरुवात आम्ही 92पासून केली. आणि आज मी सांगू शकतो की हळूहळू गावापासून, खेड्यापासून मोठ्या शहरांपर्यंत ज्या असे लहान मोठे ग्रुप तयार झाले, ते आज आपल्या देशाच्या 8 राज्यात आणि पाश्चात्य देशात काही कंट्रीमध्ये, आमची US शाखा आहे, ऑस्ट्रेलिया शाखा आहे, काही आहे, अशा म्हणजे 350 त्याच्यावर अशा आमच्या शाखा तयार झाल्या. म्हणजे 1996 पासूनचा जो तुमचा प्रवास होता तो आताही सुरू आहे. आताही सुरू आहे. आणि मुख्य म्हणजे आमच्या त्रिपदी परिवारच्या सगळ्या शाखा आहे. याचा एक कॉमन गोष्ट आहे की ते सगळे लोक एकच प्रकारची विशिष्ट पद्धतीची प्रार्थना करतात. त्या सगळ्यांची लिंक आहे एकमेकांशी. म्हणून आमचा एक स्वयंसेवी पद्धतीचा एक असा मोठा एक समूह आहे. आणि मग आम्ही जेव्हा असं म्हटलं की एक समूह निर्माण झाला, ते लोक ठराविक पद्धतीने एकत्र येतात, कार्य करतात. मग आणखीन पुढे काय करता येईल, मग आजच्या काळाला अनुरूप स्वयंसेवी पद्धतीने आपल्याला काय करता येईल, तर असे आम्ही हळूहळू लहान लहान प्रोजेक्ट्स घ्यायला सुरुवात केली. बरेच प्रोजेक्ट घेतले. सर मला सांगा की त्रिपदी परिवार आणि त्यांच्या मार्फत नाविन्यपूर्ण जे उपक्रम होतात त्या उपक्रमाबद्दल सुद्धा सांगा. तर एक तर आम्ही म्हटलं की आम्ही जशी मासिक त्रिपदी करतो
तसं त्या सगळ्यांचं काही शाखांचं मिळून एकत्रीकरण वर्षात एकदा करायचं. तर शाळा कॉलेजमध्ये गेट टुगेदर करतात किंवा गॅदरिंग करतात, तर त्या पद्धतीने आम्ही स्मृती समारोह असं म्हणून आम्ही एक सुरुवात केली, एकत्रीकरण. मग ते एकत्रीकरणामध्ये विशेष ते काय केलं, तर सुरुवात करताना आम्ही असं म्हटलं की सगळ्या लोकांनी एकत्र आल्यानंतर प्रार्थना तर आपण करतो आहे, पण पद्धतीने काही गोष्टी एकत्रीकरणाची आवश्यक आहे. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की यज्ञ करणं. यज्ञ म्हटलं की लोकांच्या मनामध्ये फार वेगळ्या कल्पना असतात. लोकांना असं वाटतं की धार्मिक कर्मकांडाचा भाग आहे. मी माझं जेव्हा संशोधन सुरुवात केली तेव्हा मला असं लक्षात आलं की एअर पॉल्युशनने जर का ॲडव्हर्स इफेक्ट होत असेल, तर चांगल्या पद्धतीने औषधीचा जर धूर असेल तर त्याचा चांगला परिणाम होतो. डॉक्टर लोक फॉर्मॅल्डिहाइडिंग करतात त्यांच्या इन्स्ट्रुमेंट शुद्धी करण्याकरता. अस्थमाचे पेशंट इनहेलिंग करतात, ॲस्थोफेन वगैरे मेडिकलची करतात. मग अशा पद्धतीने जर धूर किंवा वाफ आपण विक्स वगैरे आपण घेतो, असं जर का औषधीयुक्त धूर वगैरे असा असेल त्याचा चांगला परिणाम होईल. ही कल्पना घेऊन मग आम्ही सुरुवात केली की आम्ही यज्ञ करू, पण कसा, त्याला आम्ही नाव दिलं भैषज याग, म्हणजे औषधीचा धूम. आणि त्या औषधीकारक धूम हा जो करायचा, तो करण्याकरता मला जेव्हा कोणी म्हटलं की याच्यात कोण भाग घेऊ शकतात, म्हटलं पेशंट आणि डॉक्टर. हा कुठला असावा, कोण असावा याला काहीही बंधन नाही आहे. त्यामुळे कुणीही हा यज्ञ करू शकतो आणि कुणीही याच्यात सहभागी होऊ शकतो. त्यामुळे आम्ही जेव्हा यज्ञात सुरुवात केली त्यामुळे ज्या कोणाची इच्छा असेल त्यांनी यज्ञात यावं. मग तो आदिवासी असो, अन्य कुठला असो, कोणी असो, त्या सगळ्यांनी यावं. औषधीकारक हा जो धूम आहे त्याचा त्यांनी लाभ घ्यावा. आणि आपल्याला मला सांगायला आनंद याकरता वाटतो की पहिला असा धन्वंतरी याग डॉक्टर लोकांना बोलवून आणि पेशंट्सला घेऊन आम्ही नागपूर इथेच केला, गोरक्षणमध्ये. आणि जेव्हा पहिल्यांदा धन्वंतरी याग केला तेव्हा डॉक्टर मंडळींना आम्ही सांगितलं की आमची अशी इच्छा आहे की तुम्ही या. आणि पारंपरिक असे मोठे यज्ञ वगैरे असतात त्यात कीर्तन प्रवचन वगैरे असा न घेता प्रत्येक डॉक्टरनी आपापल्या पॅथीमध्ये असणारे, काही BP आहे, डायबिटीज आहे, हार्ट आहे, अशा पद्धतीचे काही विषय घेऊन कॉमन माणसांना, जे त्यांना पेशंटला सांगता येत नाही, असे सार्वजनिकपणे त्यांना प्रबोधन करावं. असा आम्ही धन्वंतरी याग केला डॉक्टर लोकांनी घेऊन. मग आम्ही कारंजा संस्थान इथे शेतकऱ्यांना एकत्र केलं. त्यात PKV पंजाबराव कृषी विद्यापीठाचे ॲग्रिकल्चरिस्ट असे जे शास्त्रज्ञ होते, कृषीतज्ञ, त्यांना आम्ही घेतलं. त्यांना बरोबर घेऊन मग आम्ही गोवर्धन याग केला. तो शेतकऱ्यांसाठी केला. त्यात आम्ही म्हटलं की ज्या शेतकऱ्याला असं वाटत असेल की त्याच्या शेतीची उर्वरा शक्ती वाढली पाहिजे, फर्टिलायझेशन करता हे यज्ञाचं भस्म असेल त्या त्यांनी वापरावं. आणि ऑर्गेनिक वगैरे जे आता हे आलेलं आहे, पण त्याच्याविषयी सुद्धा आम्ही अगदी प्रयोगशाळेतसुद्धा लॅबोरेटरीमध्ये आम्ही प्रयोग केले. आणि मग थर्मल पॉवरची ॲश आणि आपले भस्माची ॲश रक्षा याच्यात काय फरक आहे, पॉझिटिव्ह काय, हे आम्ही बघितलं. आणि मग आम्ही त्या पद्धतीने विज्ञाननिष्ठ आम्ही तो गोवर्धन याग केला. अशा पद्धतीने आम्ही करतो. मी स्वतः जेव्हा वास्तुशास्त्र आणि ट्रॅडिशनल इंडियन आर्किटेक्चर किंवा एन्व्हायरमेंट हा विषय, जे दोन वेगळे यज्ञ आहेत, धन्वंतरी याग आणि गोवर्धन याग, याच्याशिवाय आम्ही एक वेगळा यज्ञ म्हटला. त्याला आम्ही काय म्हटलं की दत्तयाग होम. कोणी म्हटलं दत्त या शब्दाची व्याख्या काय, तर मी संस्कृतचा थोडासा अभ्यास केल्यामुळे मी असं म्हणतो की तकारो तारको वायू, दकारो अग्निरिच्यते. वायू आणि अग्नी याच्या समन्वयामुळे जी ऊर्जा उत्पन्न होते, पॉझिटिव्ह ऊर्जा, त्याला दत्त असं म्हटलं आहे. मग दत्तयाग होम म्हणजे काय, तर तुमच्या घरामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल, विशिष्ट पद्धतीने तुम्ही जर का यज्ञ केला, तर एअर क्वालिटी, वॉटर क्वालिटी, थर्मल क्वालिटी या ज्या काही ॲडव्हर्स तुमच्या घरातल्या असतील एन्व्हायरमेंट, या घरातल्या मायक्रो एन्व्हायरमेंटल सिस्टीमचा जो काही निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्यावर असेल, तो
पॉझिटिव्ह करण्याकरता, कारण निगेटिव्ह इम्पॅक्ट कसा असतो त्याला आम्ही म्हणतो सायकोसोमॅटिक, मनोजैविक प्रभाव घरातल्या वातावरणाचा असतो. तो जर दूर व्हायचा असेल त्यालाच वास्तुप्रभाव म्हणतात. तो दूर व्हायचा असेल तर घरातल्या घरात अशा पद्धतीने दत्तयाग होम जर कुणीही केला तर आपण काही प्रमाणात हा जो पारंपरिक दैवी चिकित्सा पद्धतीने इन्व्हायरमेंटल अशा पद्धती ट्रीटमेंट म्हणून या पद्धतीने आपण दत्तयाग होम करू शकतो. मग त्याच्यामध्ये पुन्हा तो जो धूम आहे तो एअर क्वालिटी प्युरिफिकेशन असतं, तीर्थ असतं, त्यांनी शुद्धिक्रिया होते. विशेषतः मंत्राचा मनावरती आणि वातावरणावर प्रभाव होतो. आणि आपल्याला सांगतो की हे सुद्धा करत असताना मी विशिष्ट पद्धतीचं संशोधन केलं आणि आधी त्या संशोधनाचं रेग्युलर प्रेझेंटेशन आपण ज्याला म्हणतो कॉन्फरन्समध्ये सायंटिफिक पद्धतीने मी ठेवलं. मी स्वतः प्रयोग केले आणि मंत्राचा प्रभाव माणसावर कसा होतो, तीर्थाचा कसा होतो, ही धूमपान म्हटलं याचा कसा होतो, हे सगळं पाहून रेग्युलर आपण डॉक्युमेंटेशन करून मग याची सुरुवात केली. तर असे आम्ही उपक्रम करतो आहे. तर खरं तर जे तुम्ही उपक्रम सांगितले तर खरंच ते नाविन्यपूर्ण होते. तर मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही एक भूगर्भ विज्ञान शास्त्रज्ञ आहात आणि शास्त्रज्ञ असतानाही तुम्ही या अध्यात्माकडे कसे वळलेत? एक तर असं आहे की माझ्या दृष्टीने अध्यात्म आणि विज्ञान या दोन गोष्टी फार वेगळ्या असं नाही. एखादा जेव्हा सायंटिस्ट असेल तो जर का त्याच्या रिसर्चमध्ये एका विशिष्ट लेवलला जर गेला तर त्याची अवस्थासुद्धा एखादा योगी तपस्वी अशा पद्धतीने असू शकते, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण माझं जे शास्त्र होतं भूविज्ञान भूगर्भशास्त्र, मी जवळजवळ 22.5 वर्ष तर गव्हर्नमेंटमध्ये भूवैज्ञानिक म्हणून नोकरी केली. जवळजवळ 2/3 हिंदुस्थान मी माझ्या पद्धतीने पालथा घातला, बघितला, फॉरेनलाही गेलो. त्यानंतर संशोधनावरती मी स्वतःला कॉन्सन्ट्रेट केलं. आणि हे संशोधन करत असताना मला असं लक्षात आलं की कुठल्या तरी काळामध्ये ऋषीमुनी वगैरे जंगलात राहून तपस्या करायचे आणि त्यांचं जे काही संशोधन असेल त्याच्यामागे ते इतके घडलेले असायचे की त्याच्यातून त्यांनी ग्रंथ निर्माण केले. तर माझंही अर्ध आयुष्य जंगलात गेलं. त्यामुळे मला साधारणपणे तसंच वाटलं की या पद्धतीने करत असताना शेवटी माणूस त्या एका विशिष्ट आध्यात्मिक अवस्थेला पोहोचू शकतो. आणि माझी साध्या सोप्या कल्पना आहे काहीतरी अध्यात्माविषयी. लोकांसमोर अध्यात्म म्हटलं आहे की एकदम धार्मिक रिलिजियस असं काहीतरी डोळ्यासमोर असतं. मी साध्या सोप्या कल्पनांनी मी माझा विषय काही वेळा विचार करतो. अध्यात्म म्हणजे काय, आधी म्हणजे मन आणि आत्मा म्हणजे प्राण. मग मन आणि प्राण यांचं एकवटून तुम्ही जे काही कराल त्याला अध्यात्मशास्त्र म्हणायचं. स्वतःवरती सेल्फ मोटिवेशनल अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा काही चिंतन करता मनन करता म्हणजे अध्यात्म. अशा पद्धतीने जे कार्य करत असेल तर तो माणूस मग धार्मिक असो, तत्त्वज्ञान असो किंवा सायंटिस्ट असो, शेवटी मार्ग एकच असतो. त्यामुळे मला जेव्हा मी समूहात काम करायचो तेव्हा मला असं लक्षात आलं की जेव्हा आपल्या परंपरागत शास्त्राने काही लोकांना उपयुक्त असणाऱ्या गोष्टी सामान्य माणसापर्यंत जर पोचायचं असतील तर त्याला धार्मिक संस्काराचं त्याला त्याने एक वेगळ्या पद्धतीने त्याला कोंदण दिलं. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्यापर्यंत संस्कारांमुळे आपल्याला त्या उपयुक्त वाटतात. विज्ञानाने फक्त ग्रंथात लिहिलं म्हणून लोक ऐकत नाही. पण जर आपल्या धार्मिक परंपरेचा तो भाग आला तर लोकांवर त्याचा प्रभाव चांगला असतो. आणि चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर विज्ञाननिष्ठ तुमचे जे रिसर्च पेपर असतील, डॉक्युमेंट असतील ते तुम्ही कितीही उत्तम पद्धतीने कॉन्फरन्समध्ये तुम्ही वाचले, पब्लिश केले तर काही दिवसांनी ते एखाद्या ग्रंथालयाचं किंवा इन्स्टिट्यूटचं धन होऊन तिथेच राहतं. सामान्य माणसापर्यंत सगळं काही पोचत नाही असं माझं स्वतःचं मत आहे. म्हणून मग मी एक साधं म्हटलं की एक तर दत्त संप्रदायाचा हा त्रिपदी परिवार करणारा समूह मोठा माझ्याबरोबर होता. त्यांचं माझं असं रॅपोर्टिंग होतं. मी त्यांच्यामध्ये राहत असेल, नंतर फिरतो आहे. आणि हे जे संशोधन मी करतो आहे विज्ञाननिष्ठ, हे संशोधन जर खऱ्या अर्थाने कॉमन मॅन ओरिएंटेड त्यांच्यापर्यंत पोचवायचं असेल
तर मला या दोन्हीचा समन्वय मला करणं आवश्यक आहे आणि ते मला फावतं. कारण मी रिसर्च केला आणि तो कुठेतरी पब्लिश झाला आणि तो मॅगझिन कुठल्या तरी लायब्ररीमध्ये पडला आहे, त्याचा कॉमन माणसाला उपयोग नाही. म्हणून मी आत्तापर्यंत जे काही संशोधन करतो आहे ते सरळ सरळ रिसर्च, डॉक्युमेंटेशन आणि पब्लिक ओरिएंटेड इम्प्लिकेशन्स त्यांच्यापर्यंत पोहोचवणं अशा पद्धतीने काम करतो. अच्छा सर, याच्याशीच रिलेटेड माझा प्रश्न आहे की तुम्ही विज्ञान आणि अध्यात्म याचा समन्वय कसा साधला? तर हे समन्वय जसं आपल्याला सांगितलं की आम्ही यज्ञाविषयी संशोधन केलं, तर सरळ आम्ही लोकांना गोळा करून त्यांना आधी माहिती सांगितली की या यज्ञाने काय होतं, हे धूमपान चिकित्सा आयुर्वेदात म्हटलं आहे, इनहेलिंग थेरपी काय असतं, असं त्यांना प्रबोधन करायचं आणि प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स देण्याकरता यज्ञ करायचा. ही एक पद्धत आम्ही घेतली. म्हणून जेव्हा आम्ही काही ठिकाणी प्लांटेशन करताना ऑर्गॅनिक पद्धतीने करायचं, वर्मी कल्चर, वर्मी कंपोस्टिंग हे करायचं असेल, तर मग आम्ही काय केलं की चांगल्या पद्धतीचे वर्म करायचे असतील त्याची क्वालिटी सुधारण्याकरता काय करायला पाहिजे, तर इतर गोष्टींबरोबर जर यज्ञाचं चांगलं भस्म त्यात टाकलं तर ती क्वालिटी कशी होती हे टेस्ट करायची. ती टेस्ट केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की साध्या वर्मपेक्षा वर्मी कंपोस्टिंग किंवा वर्मी कल्चरला हे जास्त उपयुक्त आहे. मग ते केल्यानंतर फक्त रिसर्च करून आपण कुठेतरी ते पब्लिश करण्यापेक्षा आम्ही प्रत्यक्ष लोकांना मोटिवेट केलं, त्यांच्यासमोर ते सुरुवात केली. आणि मग मी असं सांगू शकतो की आज मार्तंड बायोटेक म्हणून आम्ही गोंदियाजवळ एक छोटासा प्रकल्प आहे आमचा, त्यालाही जवळजवळ 12 वर्षाच्या वेळेत जास्त झाले. तिथे आम्ही त्या लोकांना लहान लहान पाऊच कसे तयार करायचे, वर्मी कल्चर, वर्मी कंपोस्टिंग आणि स्वयंरोजगार म्हणून ते करून त्या खेड्यातल्या आणि काही आदिवासी लोकांनी कशा पद्धतीने आपण ज्याला म्हणू की स्मॉल स्केल इंडस्ट्री अशा पद्धतीने ते करायचे, तसा आम्ही प्रयोग केला. मला सांगायला आनंद आहे की आमच्या त्या मार्तंड बायोटेकच्या एका महिलेला शासनाचा पुरस्कार मिळाला गोष्ट. त्याच पद्धतीने आम्ही जेव्हा कोकणामध्ये एक प्रकल्प चालू केला होता गायींसाठी, तेव्हा कोकण गाय लोकांना माहीत नव्हती त्याविषयी, कारण आपल्या या भागामध्ये वेगळा भाग आहे, कोकणचा वेगळा होता. तिथे आम्ही जेव्हा असा प्रकल्प केला तेव्हा त्या माणसांनी एक वेगळी कल्पना अशी केली होती की गोमूत्राचं महत्त्व हे सामान्य माणसाला कळत नाही, पण काही लोकांना याचं जे मेडिसिनल व्हॅल्यू आहे ते माहिती असतं. मग काही लोकांनी गायी घेतल्या आणि मग त्या खेड्यातल्या मंडळींना असं म्हटलं काही लोकांना की गाय तुम्ही ठेवायची खेड्यामध्ये, प्रत्येकाला ते गाय पाळणे शक्य होते, मग गाय तुम्ही ठेवायची, दूध दुभतं तुमचं, मेंटेनन्सला लागेल ते आम्ही देऊ, चारा तुम्ही चालवायचा, दूध तुमचं सगळं, फक्त गोमूत्र आम्ही घेऊ. आणि मग अशा पद्धतीचे गोमूत्र कलेक्शन करायचा एक छोटासा टँकर, अशी आम्ही कल्पना घेतली. आणि मग तो टँकर आपल्या पद्धतीने क्लीन करून मग एखाद्या कंपनीला द्यायचा होता. असा तो प्रकल्प वाढता वाढता मग तिथे कोकण कृषी विद्यापीठ आणि आमचा चैतन्यवाडी प्रकल्प कोकणामध्ये सुरुवात झाली, लहान शेतकऱ्यांपासून. आज तो प्रकल्प उत्तम चालतो आहे. पुढे सुद्धा आम्ही जेव्हा राजेवाडी वाघापूर भागामध्ये वॉटर स्केअरसिटी होती तेव्हा आम्ही गावकऱ्यांना एकत्र करून सुरुवातीला काही मंडळींनी आपण फक्त कंट्रीब्युशन करायचं आणि स्केअरसिटी पोर्न एरियामध्ये जिथे टँकर फिडन विलेज आहे, शेतीला पाणी मिळत नाही आहे, मग अशा वेळेस काय करायचं, तर जवळ असणारं वेस्ट वॉटर आहे तिथलं भीमा नदीचं, ते टँकरने आणायचं. टँकर कंट्रीब्युशन करून बाहेरच्या लोकांनी विकत घेऊन गावकऱ्यांना दिला, ते त्यांनी आणायचं वेस्ट वॉटर आणि ते वेस्ट वॉटर त्यांनी त्यांच्या शेतीला द्यायचं. आणि मग ते पुढे वेस्ट वॉटर रिसायकल करून चांगलं कसं करता येईल याचीसुद्धा टेक्नॉलॉजी मी माझ्या PhD थिसिसमध्ये केली होती. तर डिफ्लोरिनेशन प्लांट मी जवळजवळ 20 वर्षापूर्वी गाणगापूरला कर्नाटकात मी लावला. तर त्याचं मग माझं साधी टेक्नॉलॉजी होती की फार फॉरेनमधून इंडिजियन्स आणायचं आणि कंपनी वगैरे न करता साध्या पद्धतीने मिठाचे मोठे खडे वगैरे असतात त्याचा उपयोग करून अगदी खेडवळ माणसाला ते फ्लोराईड रिच जो असेल पाणी ते शुद्ध स्वरूपात कसं करून शेताला कसं वापरता येईल ते आम्ही करतो.
असे बरेच प्रकल्प हळूहळू केले आम्ही. सर मला सांगा की त्रिपदी पठणाने मानवी मनावर कोणते सकारात्मक परिणाम होतात? एक तर आपल्याला सांगतो की मी सुरुवातीला असं म्हटलं की ग्रुप प्रेयर फॉर ऑक्युपेशनल हेल्थ हॅझार्ड हा जसा विषय आहे, तर आम्ही असं म्हणतो की साधा एखादा शब्द कोणाला अपशब्द म्हटला, साधा अपशब्द, तर त्याच्या मनावर परिणाम होतो. म्हणजे असं म्हणत नाही, पण सहज एखाद्या माणसाला मूर्ख असं जरी म्हटलं तरी आपल्याला माहिती की सार्वजनिक ठिकाणी जर कोणाला निर्देश करून म्हटलं तर पटकन तो परिणाम होतो आणि त्याच्या चेहऱ्यावरनं दिसतो, आपल्याला अगदी दिसतो एकदाच. शब्द जादूगर असतात. हां, तर मग मी असं म्हटलं की जर दुसऱ्या माणसाला एकदाच असा अपशब्द म्हटला आणि त्याचा परिणाम होतो, तर मंत्राचा मननात रायतेसा मंत्रात त्याचं मनन केलं चांगल्या भावनेने तर परिणाम होणार नाही का? पहिली गोष्ट. नंतर मी जेव्हा संशोधन केलं तेव्हा मला असं लक्षात आलं की मननात रायतेसा मंत्रा, एखाद्या मंत्र म्हणजे अक्षरांचा समूह आहे, त्याचं सतत चिंतन केलं त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होतो. मग त्या मंत्रांचा एक विशिष्ट समूह असेल त्याला गायत्री म्हटलं, तर गायत्री या शब्दाचा अर्थ आहे गायन्त्यात रायतेस गायत्री, विज्ञाननिष्ठ आहे. का? गौ म्हणजे इंद्रिय, व तुमच्या इंद्रियांवर परिणाम करणारा जो मंत्रांचा अक्षरांचा समूह आहे त्याला म्हणायचं गायत्री. मग अशा काही नाम गायत्री आहे ज्या कोणालाही म्हणता येतात. मग त्या गायत्री मंत्राचा खरा परिणाम एखाद्याला जर दाखवायचा असेल तर कसा होऊ शकतो? आपल्याला सांगतो की ह्युमन बायो एनर्जी रिसर्च सेंटर पुण्याला आहे, MITला. त्या ठिकाणी मी स्वतः जवळजवळ आजपेक्षा 18 वर्षापूर्वी मी स्वतः प्रयोग केला आणि काय केलं की मी विशिष्ट पद्धतीने हा एक दत्तनाम गायत्री मंत्र म्हणेन, जो आमचा त्रिपदी परिवारचा भाग आहे मंत्र. आणि प्री आणि पोस्ट VIP ऑरोग्राफिक त्यांनी फोटो घ्यावे, मॉनिटर करावे आणि आम्हाला रेफरन्स द्यावा. आणि मग मी असं बघितलं की तिथे जे तज्ज्ञ डॉक्टर होते त्यांनी प्री आणि पोस्ट असे जेव्हा फोटो त्या PIP ऑराचे काढले, आम्हाला दिले ह्युमन बायो एनर्जी रिसर्च सेंटरचे, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष जसा आपण एक्सरेचा फोटो बघतो किंवा सोनोग्राफीचे आपण फोटो बघतो आधीचा नंतर, तसं एक PIP ऑरो फोटोग्राफीमध्ये मला पॉझिटिव्ह, म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की हा पॉझिटिव्ह दिसतात, ते चांगला फरक दिसतो. असा तो मंत्राचं मी रेकॉर्ड केलं, बघितले. नंतर एक होल बॉडी स्कॅनची एक पद्धत आहे, त्या पद्धतीने स्कॅन आम्ही केला आणि त्याचंही डॉक्युमेंटेशन केलं. तेव्हा आम्ही विज्ञान परिषदेत प्रेझेंट केलं. आणि मग मी आज खात्रीने सांगू शकतो की मंत्राचा आणि प्रार्थनेचा पॉझिटिव्ह परिणाम होतो. सायंटिफिकली हवं असेल तर या डॉक्युमेंटरी बघा आणि प्रॅक्टिकली अनुभवायचं असेल तर स्वतःला अनुभव करता आला पाहिजे. सर मला जन्मशताब्दी महोत्सव समारोहाविषयी सांगा. तर नाना महाराजांविषयी जेव्हा आम्ही बोललो तेव्हा नाना महाराजांचं फक्त 2 वर्ष कमी असताना शताब्दी 100 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं. त्यांच्यासमोर हा त्रिपदी परिवारचा मोठा समूह निर्माण झाला होता. तो आम्ही आमच्या त्रिपदी परिवारच्या या पद्धतीने आम्ही आता विकसित केला म्हणा, आम्ही वाढला, आता फार मोठा समूह आहे. तेव्हा त्यांचा 125वा हा जो जन्मोत्सवाची जो एक महोत्सव होता तो इंदूरला स्टेडियममध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा साजरा झाला तेव्हा आदरणीय नितीनजी गडकरी, कांचनताई गडकरी आणि अनेक मोठे मान्यवर तेव्हा होते. तिथे मोठ्या प्रमाणात इंदूरला स्टेडियममध्ये झाला 125वा. मग वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे असे कार्यक्रमही झाले. आणि त्याचा समारोप आता मी नागपूरला, ज्या ठिकाणी नानाबांची समाधी आहे इथे शिवाजीनगरला चैतन्यपीठ म्हणून, त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. तर या ठिकाणी 2 दिवस 18 आणि 19 नोव्हेंबरला हा कार्यक्रम होणार आहे. 18 तारखेला सुरेश भट सभागृह या भागात सगळी त्रिपदी परिवारची मंडळी एकत्र जमतील. त्यांच्यासमोर एक तर आमचा मागोवा म्हणजे 18मध्ये आम्ही संपूर्ण 350 शाखा देशातल्या, इथे आम्ही जी चैतन्य यात्रा, चैतन्य रथ फिरला त्याविषयी त्यांना
ऑडिओ व्हिज्युअल प्रत्यक्ष त्यांना ते बघायला मिळेल मागोवा. त्याच्यामध्ये आमचे जे वेगवेगळे प्रकल्प आहेत, जिथे आमचा चैतन्य रथ गेला ते सुद्धा त्यांना प्रत्यक्ष बघायला मिळेल असा एक भाग असणार आहे. आमचं 25 वर्ष जवळजवळ गेली नागपूरहून त्रिपदी परिवारचं मुखपत्र हे शांतीपुरुष मासिक निघतं, त्याचा 25वं वर्ष आहे. त्याचा एक विशेषांक आहे, तो प्रतिष्ठित आदरणीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते त्याशी लोकार्पण होणार आहे. आणि एक सांस्कृतिक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून अमृतस्य नर्मदा म्हणजे नर्मदेची उगमापासून तर थेट तिथपर्यंत एक कथा, असं नृत्य नाटिका असा आगळा वेगळा गाजलेला कार्यक्रम 25 महिलांचा संचासकट आमच्या उत्तर भागात किंवा इंदूर वगैरे भागात प्रसिद्ध आहे. तो संच तिथे करणार आहे. हा 18 तारखेचा सुरेश भट सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. आणि 19 तारखेला ज्या ठिकाणी नाना महाराजांचं चैतन्यपीठ आहे शिवाजीनगर, त्याच्याजवळ मूकबधिर विद्यालयाचं मोठं जे प्रांगण आहे, त्या प्रांगणात अनेक नामवंत मंडळी, त्रिपदी परिवारची सगळे वेगवेगळ्या शाखांचे लोक, नागपूरमधले लोक आणि महनीय व्यक्ती अशा लोकांच्या उपस्थितीत आम्ही महाराजांचं या निमित्ताने समारोपाची सांगता म्हणून मान्यवरांचा सत्कार, त्यांचं प्रबोधन, निदर्शन सोहळा आणि मग जसे कार्यक्रम वेळेवर ठरतात ते आम्ही असा एक मोठा कार्यक्रम होणार आहे. सर, खरं तर आपल्याशी संवाद साधून अंगामध्ये एक ऊर्जा संचारल्यासारखी वाटते आहे. सर, आपण खरंच विज्ञान आणि अध्यात्म याचा समन्वय खूप चांगल्या रीती साधलेला आहे. आता वेळेचं भान ठेवता आता वेळ झाली आहे. तर सर, आपण विशेष मुलाखत या कार्यक्रमात आलं, आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या सत्रात. तोवर बघत राहा शंखनाद आवाज सत्याचा. नमस्कार. गहनों से ऐसे सजे सजाए, सबसे आकर्षक मुझे बनाए, रेणुका ज्वेलर्स के गहने ऐसे सबके दिलों को जीत जाए. रेणुका ज्वेलर्स, रेणुका ज्वेलर्स. रेणुका ज्वेलर्स 1998 से गोल्ड और डायमंड ज्वेलरी के लिए सबसे विश्वसनीय नाम. अमन इंपीरियल नियर अनंत नगर बस स्टॉप.